तुम्ही अनेक प्रकारचे भात खाल्ले असतील, पण तुम्ही कधी लाल तांदूळ खाल्लेत का? लाल तांदळाचे प्रचंड फायदे आहेत। लाल तांदळामध्ये अतिशय खास अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामध्ये दाहक विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात। त्यामुळे लाल तांदळाच्या सेवनानं तुम्ही आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवरती मात करू शकता। तर ह्या लाल तांदळाचे फायदे आज जाणून घेऊयात। आपल्या भारतामध्ये तांदळाचं पीक मोठ्या प्रमाणात घेतात, त्यामुळे आपल्या देशातील मुख्य धान्यांपैकी एक म्हणून तांदळाची सुद्धा ओळख आहे। तुम्ही जेव्हा भारताच्या इतर राज्यांमध्ये गेलात तर प्रत्येक ठिकाणी तांदळाचे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात। तसंच भारतीय थाळी असो किंवा जेवण, भाताशिवाय जेवण पूर्णच होत नाही। पण आपण जर पाहिलं तर आपल्या देशामध्ये 90 ते 95% पांढरा तांदूळ जास्त प्रमाणात वापरला जातो किंवा खाल्लाही जातो। पण तांदळामध्ये अनेक प्रकार आहेत, ज्यामध्ये लाल तांदूळ हा आपल्या शरीराच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं खूपच लाभदायक आहे। लाल तांदळात फायबर्स, प्रथिनं आणि अँटीऑक्सिडंट्सचं प्रमाण जास्त असतं। त्यामुळे या तांदळाचा आहारात समावेश केल्यानं हृदयरोगापासून ते रक्तातील साखरेपर्यंत अनेक आजारांपासून सुटका होते। तसंच शरीराला प्रचंड ऊर्जा सुद्धा मिळते। ह्या तांदळामध्ये इतर तांदळांच्या जातींपेक्षा जास्त प्रथिनही असतात। या तांदळामध्ये दाट पोषक तत्व असल्यासोबतच भरपूर फायबर्सचाही समावेश आहे। तसंच लाल तांदळांमध्ये अँथोसायनिन, एपिजेनिन, मायरिसेटिन, क्वर्सेटिन असे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे अनेक रोगांपासून दूर ठेवतात। हे सगळे घटक पेशींमधून मुक्त रॅडिकल्स काढून टाकून ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात। त्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कर्करोग ह्यासारख्या आजारांचा धोकाही कमी होतो। आपल्यापैकी अनेकांना शरीरात जळजळ होण्याची सुद्धा समस्या सतावते, पण ह्या जळजळीमुळे पेशी सुजतात, ज्यामुळे कर्करोग, संधिवात, सांधेदुखी, मधुमेह आणि हृदयरोग ह्यासह अनेक आजार होण्याची शक्यता असते। अशा वेळी तुम्ही जर लाल भात खाल्ला तर तुमचे हे आजार बरेही होतात आणि शरीरातील जळजळ सुद्धा कमी व्हायला मदत होते। त्यामुळे मधुमेह, बीपी, संधिवात ह्यासारख्या आजारांचा धोका सुद्धा कमी होईल। आणि अशा वेळी जर तुम्ही नियमितपणे लाल तांदूळ खाल्ले तर तुम्ही ह्या प्राणघातक आजारांच्या धोक्यापासून दूर राहाल। लाल तांदळांमध्ये फायबरचं प्रमाण जास्त असतं आणि त्यात भरपूर स्टार्चही असतं, त्यामुळे पोट आतनं स्वच्छ करण्यासाठी ते फायदेशीर आहे। जर तुम्ही लाल भात खाल्ला तर तुमची हाडंही मजबूत होतील। लाल तांदळामध्ये पुरेशा प्रमाणात मॅग्नेशियम असतं, जे श्वसनाच्या समस्या सुद्धा दूर करण्यासाठी आवश्यक असतं। त्यामुळे दम्याच्या रुग्णांसाठी सुद्धा लाल तांदूळ हा खूप फायदेशीर आहे। लाल भात खाल्ल्यानं त्वचेला चमक येते, कारण की लाल तांदळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट अँथोसायनिन हे त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करतात। हे त्वचेला अकाली वृद्धत्व होण्यापासून रोखतात। अशा प्रकारे लाल भात खाल्ल्यानं सौंदर्य वाढवता येतं। वजन कमी करू इच्छिणाऱ्यांनी लाल भात खाणं खूप फायदेशीर आहे। लाल भात हा पोटासाठी रामबाण उपाय आहे। हे पचनशक्ती वाढवून चयापचय वाढवतं। यामुळे ऊर्जेचा वापर वाढतो आणि शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात। अशा वेळी लाल भात खाल्ल्यानंतर भुकेची भावना कमी होते आणि त्यामुळे वजन नियंत्रित होतं। ह्या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती आणि उपाय हे सामान्य ज्ञानावरती आधारित आहेत। आमचा ह्याला दुजोरा नाहीये। ते अवलंबण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या आणि अशाच प्रकारची माहिती सगळ्यात आधी मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। धन्यवाद।